नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. लेट अस लर्न जेन एआय विथ पायथन. आज आपण खरंच सुरुवात करणार आहोत कोडिंगला आणि लँग्वेज आहे पायथन. पायथन म्हणजे काय? अगदी सिंपल भाषेत सांगायचं झालं तर ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जिचा यूज करून आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो. पायथन ही लँग्वेज खूपच फेमस आहे कारण ती शिकायला सोपी आहे, वाचायला सोपी आहे आणि जगातले मोठमोठे ऍप्स फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम, युट्यूब आणि एआय मॉडेल तयार करण्यासाठी सुद्धा ही लँग्वेज यूज केली जाते. तर चला आपल्या कोडिंग जर्नीला सुरुवात करूया. पायथन वापरायला आधी ऑब्व्हियसली आपल्याला पायथन इन्स्टॉल करावं लागेल. तर चिंता नका करू, प्रोसेस खूपच सोपी आहे. स्टेप 1, गुगलवर जा आणि टाईप करा डाउनलोड पायथन. जी पहिली लिंक येईल python.org नावाची ती ओपन करा. वेबसाईटवर तुम्हाला एक येलो बटन दिसेल, त्यावर लिहिलं असेल डाउनलोड पायथन 3 पॉइंट समथिंग समथिंग. बस त्यावर क्लिक करा. डाउनलोड झाल्यावर त्या फाईलवर डबल क्लिक करा. इन्स्टॉल करताना एक ऑप्शन असेल ऍड पायथन टू पाथ. हा बॉक्स टिक करा. खूप लोक इथे मिस करतात आणि मग पुढे त्यांना एरर्स येतात. नंतर इन्स्टॉल नाव वर क्लिक करा आणि थोडा वेळ थांबा. इन्स्टॉल झाल्यावर आपण चेक करू इन्स्टॉल प्रॉपरली झालंय का. तर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सर्च करा कमांड प्रॉम्प्ट किंवा सीएमडी. ते उघडा आणि त्याच्यावरती लिहा पायथन डॅश डॅश व्हर्जन. जर तुम्हाला पायथन 3 पॉइंट समथिंग समथिंग असं काही दिसलं तर कॉंग्रॅच्युलेशन, पायथन इन्स्टॉल सक्सेसफुली झाला आहे. तर पायथन कोड लिहायला आपल्याला एक चांगला कोड एडिटर लागेल. सगळ्यात बेस्ट आणि इझी टू यूज एडिटर म्हणजे व्हीएस कोड. तर गुगलवर जा आणि सर्च करा डाउनलोड व्हीएस कोड. पहिलीच लिंक उघडा code.visualstudio.com. डाउनलोड करा विंडोज किंवा मॅक साठी आणि त्या फाईलला ओपन करून इन्स्टॉल करा. इन्स्टॉल झाल्यावर तुम्ही व्हीएस कोड ओपन करू शकता. व्हीएस कोड मध्ये आपण कोड लिहिणार आहोत, रन करणार आहोत आणि एरर्स पण इझिली समजणार आहेत. म्हणजे एकदम परफेक्ट टूल फॉर बिगिनर साठी. चा पहिला प्रोग्राम कसा लिहिणार आहोत तर सगळ्यात आधी एक फोल्डर तयार करा. मी ऑलरेडी एक पायथन नावाचा फोल्डर तयार केला आहे. त्याच्यामध्ये आपण व्ही एस कोड ओपन करा. तर व्ही एस कोडमध्ये एक नवीन फोल्डर ओपन करा, ओपन फोल्डर. त्याच्या थ्रू आपण कोणतं पण फोल्डर ओपन करू शकतो. तर माझं हे जे पायथन नावाचं फोल्डर मी सध्या तयार केलं होतं ते आहे डेस्कटॉपवरती. तर मग डेस्कटॉपवरती ते फोल्डर ओपन होईल. तर आपला जो व्ही एस कोड आहे तो ओपन होईल या पायथन नावाच्या फोल्डरमध्ये. तर इथं दोन ऑप्शन आहेत आपल्याला, एक न्यू फाईल तयार करण्यासाठी आणि एक न्यू फोल्डर तयार करण्यासाठी. तर आपल्याला पायथन प्रोग्राम लिहिण्यासाठी एक फाईल तयार करावी लागते. तर त्याच्यासाठी आपण एक नवीन फाईल तयार करणार आहोत. तर इथं आपल्याला फाईलला नाव देता येईल, की काही पण नाव द्यायचं तुमच्या हिशोबाने. तर सपोज मी दिलं आहे सध्या मेन. तुम्ही काही पण देऊ शकता, राहुल, तेजस, असं काही पण नाव देऊ शकता. तर त्याच्यामध्ये पण सगळ्या पायथन फाईल्सचा एक्सटेन्शन एकच राहील, तो आहे .py. तर जेव्हा पण आपण कोणती फाईल बघतो .py नावाने एंड होणारी, तर ती असते हमेशा पायथन फाईल. तर आपल्याला या फाईलमध्ये जे पण कोड लिहिला आपण तो असणार आहे पायथन प्रोग्राम. तर आपण सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की हॅलो वर्ल्ड कसा प्रिंट करायचा. तर त्याच्यासाठी एक सिम्पल एकच लाईनचा कोड आहे, तो म्हणजे प्रिंट. त्याच्यामध्ये डबल कोड्स द्यायचे, त्याच्यामध्ये लिहायचं हॅलो वर्ल्ड, सिम्पल. आणि त्या फाईलला सेव्ह करायचं आणि त्याच्यानंतर आपलं टर्मिनल ओपन करायचं. तर टर्मिनल ओपन झाल्याच्या नंतर इथं आपल्याला ही फाईल रन करायची आहे. तर ती फाईल रन करण्यासाठी आपल्याला एक कमांड असते, त्याच्यासाठी लिहायचं पायथन आणि जी पण आपण फाईल तयार केलेली आहे तिथं नाव पायथन main.py, सिम्पल. तर कॉंग्रॅच्युलेशन्स, आपल्याला प्रिंट झालेलं दिसतं हॅलो वर्ल्ड. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही तुमचा पहिला पायथन प्रोग्राम लिहिला आहे.